नमस्कार. नेक्स्ट पॉइंट इज ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह कुठे कुठे यूज केलं जातं. आतापर्यंत तुम्ही 11वी 12वीत बघितलं असाल की फिजिक्स ह्या विषयात फिजिक्स सब्जेक्टमध्ये बरेचदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन यूज करायला लागलं होतं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही यूज केलं असेल. काही प्रमाणात बायोटेक्नॉलॉजीमधले सुद्धा काही कन्सेप्ट डिराईव्ह करण्यासाठी डेरिव्हेशन किंवा इंटिग्रेशनचा यूज होतो. सो इन ऑल जे काही कॅल्क्युलस आहे हा बेस आहे असं म्हटलं तरी चालेल की कॅल्क्युलस इज अ बेस ऑफ हायर मॅथमॅटिक्स. आणि मग ते हायर मॅथमॅटिक्स ॲस्ट्रॉनॉमीपासून अगदी फिजिक्सपर्यंत कुठल्याही म्हणजे किंवा अगदी मायक्रोबायोलॉजीतल्या काही कन्सेप्टसाठी सुद्धा तर अशा पद्धतीने सगळीकडे यूज केला जातो. सो कॅल्क्युलस तुमचं जर चांगलं असेल तर तुम्ही हायर मॅथमॅटिक्स चांगल्या पद्धतीने शिकू शकता. इथे आपण ह्या चॅप्टरमध्ये किंवा या पॉईंटमध्ये असं बघणार आहोत की बेसिकली हे डेरिव्हेटिव्स कसं आणि कुठे कुठे यूज केलं जातं. आता आपल्याला माहिती की स्पीड कसा कॅल्क्युलेट करतात किंवा स्पीड म्हणजे वेलॉसिटी म्हणतो, स्पीड ऑफ कार म्हणायचं किंवा वेलॉसिटी ऑफ रॉकेट वगैरे असं आपण म्हणतो. म्हणजे एखादं मुव्हिंग व्हेइकल जे आहे ते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना जे काही स्पीड म्हणजे जे काही स्पीड आहे त्याचा तो कसा कॅल्क्युलेट केला जातो तर तो रेट ऑफ चेंज ह्या कन्सेप्टने कॅल्क्युलेट केलं जातं. आणि डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण शिकलो तेव्हा सुरुवातीला मी सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह मीन्स रेट ऑफ चेंज. सो रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करणं म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढणं असतं एखाद्या गोष्टीचं. सो आपण वेलॉसिटी काढतो म्हणजेच काय की एखादी कार असेल समजा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाते आणि फॉर सम टाईम म्हणजे टी इज इक्वल टू 0, टाईम इज इक्वल टू 0 असणार ना सुरुवात करताना. अँड आफ्टर 1 hour or 2 hour टाईम टी इज इक्वल टू समथिंग काहीतरी. तर त्या टाईमपर्यंत पोचण्यासाठी त्या टाईममध्ये ए टू बी मध्ये पोचण्यासाठी स्पीड किती होता त्याचा जर काढायचं असेल तर आपण डिस्टन्स म्हणजे ए पासून बी पर्यंत ते डिस्प्लेस होतं त्याला काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. सो ही जी डिस्प्लेसमेंट जे एसने डिनोट केली जाते शक्यतो. सो डी एस बाय डी टी म्हणजे ह्या रेट ऑफ चेंज ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टाईम असंच आपण म्हणतो ना जेव्हा डी वाय बाय डी एक्स असं म्हणतो. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ दिस वाय विथ रिस्पेक्ट टू दिस व्हेरिएबल एक्स हे जे काढलं जातं त्याला डी वाय बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एस डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टी मीन्स टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी ऑर स्पीड. आणि मग वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह अगेन घेतला डी व्ही बाय विथ रिस्पेक्ट टू टाइमच देन इट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. सो अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्हचा यूज इथे करत असतो. तर रेट ऑफ चेंज बेसिकली काय डेरिव्हेटिव्ह इज अ रेट ऑफ चेंज. त्याच्यानंतर स्लोप ऑफ टँजंट असं पण आपण म्हटलंय म्हणजे कुठलंही फंक्शन असतं तर अर्थातच त्याचा आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो एक्स वाय प्लेनवर. सो एक्स वाय प्लेनवर ग्राफ ड्रॉ केल्यानंतर कुठलाही एखादा पॉईंट घेतला आणि त्याला जर टँजंट काढला तर ह्या टँजंटचा जो स्लोप आहे तो स्लोप म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण. स्लोप ऑफ टँजंट टँजंटचं इक्वेशन कसं स्लोप ऑफ टँजंट कसं काढतो आपण तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 समजा त्याला एम असं म्हटलं स्लोप. तर स्लोप आपण त्या टँजंटचा असा काढतो. आता इथे आपण पहिला पॉईंट हाच घेणार की टँजंटचा स्लोप माहिती असेल आपल्याला एम तर त्या टँजंटचं इक्वेशन आपण सहज काढू शकतो. ते कसं काढायचं ते बघणार आहोत फॉर्म्युला त्याचा. तर बऱ्याच ठिकाणी म्हटलं तसं डेरिव्हेटिव्ह यूज होतं. शिवाय इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या पॉईंटला किंवा ह्या पॉईंटला ह्या पॉईंटला किंवा हा पॉईंट हे जे पॉईंट्स आहेत ते जर तुम्ही ऑब्झर्व केलेत आणि जर त्याला टँजंट काढला आपण तर ह्या सगळ्या पॉईंट्सना जे टँजंट येतील ते पॅरलल टू एक्स ॲक्सिस येतील. जर एक्झॅक्ट आपण नीट व्यवस्थित काढला ग्राफ पेपरवर तर हा जो टँजंट आहे तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल. मग डी वाय बाय डी एक्स याचं जे डेरिव्हेटिव्ह येईल ते 0 येईल कारण एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारे जे टँजंट आहेत त्यांचं डेरिव्हेटिव्ह तिथे 0 येतो. मग आपल्याला एखादं फंक्शन असेल त्या फंक्शनच्या मॅक्झिमम व्हॅल्यूज मिनिमम म्हणजे फंक्शनची पीक पॉईंट्स म्हणजे जिथे फंक्शन मॅक्झिममला जातं आणि पुन्हा डिक्रीज होत जातं, फंक्शन मिनिममला येतं पुन्हा इन्क्रीज होत जातं. हे असं तुम्ही पुढे शेअर मार्केटचं कुठेतरी बघितलं असेल विंडो तर ते अशा पद्धतीने काहीतरी दाखवलेलं असतं. तर मॅक्झिमम कधी आलं मग परत कधी शेअर घसरला पुन्हा कधी मिनिमम पॉईंटला रीच झालं पुन्हा कधी मॅक्झिमम. तर हे मॅक्झिमम मिनिमम जर काढायचं आले म्हणजे पीक पॉईंट जर काढायचे आले तर जसं ग्राफने काढता येईल तसंच आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करून पण काढता येतो. बिकॉज त्या पीक पॉईंटला जो टँजंट असतो तो टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस असतो आणि पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. हा कन्सेप्ट यूज करून तुम्ही मॅक्झिमा मिनिमा एखाद्या फंक्शनसाठी फाइंड आउट करू शकता.
सो असे बरेच यूज आहेत, त्यातले काही यूज किंवा काही कन्सेप्ट आपण इथे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये बघणार आहोत. फर्स्ट काय असणार आहे तर टँजंटचा स्लोप म्हणजे माहिती आहे आपल्याला, हे फॉर्म्युला आहे याचा. तर याच्यावरून टँजंटचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. तर पहिली काही सुरुवातीला एक्झाम्पल्स आपण टँजंटचं इक्वेशन फॉर्म करण्याची बघणार आहोत. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे तो बघूया. सो एम इज इक्वल टू हे माहिती आहे आपल्याला y2 मायनस y. समजा असं म्हटलं की y2 मायनस y1 आणि हे डिनॉमिनेटर इकडे ट्रान्सफर केला तर m इंटू x2 मायनस x1. आता आपल्याला इक्वेशन काढायचं आहे, त्यामुळे हे सगळे पॉईंट्स आहेत. इथे जर पॉईंट आपण इनपुट केले तर सगळे कॉन्स्टंट असणार आहेत, ते म्हणजे नंबर रिअल नंबर्स असणार आहेत. आपल्याला इक्वेशन काढायचं तर रिअल नंबर असतात, पण एक्स आणि वाय पण लागतं ना इक्वेशनमध्ये. काहीतरी अशा पद्धतीने असतं ना, एक्स प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 किंवा वाय इज इक्वल टू समथिंग. सो फंक्शन अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं असतात. सो वाय आणि एक्स आपल्याला तिथे लागणार आहेत. सो आपण हे जे y1 आणि हे y2 आणि x2 आहेत ते जर फिक्स ठेवले की ते फिक्स आहेत, फक्त x1 आणि y1 फक्त चेंज होत राहतील जे काही पॉईंट्स असतील. तर असं येईल की y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आणि मग हा तिकडे ट्रान्सफर केला की y इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 प्लस दिस y1. हे जे आता x1 y1 हा कुठला तरी पॉईंट आहे टँजंटवरचा, म्हणजे त्या स्ट्रेट लाईनवरचा घेतला तर आपल्याला हे जे फॉर्म झालंय त्याने काय मिळेल की त्या टँजंटच्या लाईनचं इक्वेशन, म्हणजे टँजंट म्हणजे स्ट्रेट लाईन असते ना, त्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो विथ हेल्प ऑफ एम म्हणजे काय, स्लोप ऑफ टँजंट. पण स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आठवा सुरुवातीची डेफिनेशन, स्लोप ऑफ टँजंट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. म्हणजे एमला आपण काय म्हणू शकतो, dy बाय dx, कारण y विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स वाय प्लेनवर घेतलंय ना. सो dy बाय dx. सो हे जे इक्वेशन आहे ते आपण असं लिहू शकतो. y1 इथे ठेवलं तरी चालेल, म्हणजे दिस इज ऑल्सो राईट आणि दिस इज ऑल्सो राईट, कारण काय फक्त आपण ट्रान्सफर केले. तर एम म्हणजे काय तर dy बाय dx. तर dy बाय dx याचा मदत घेऊन किंवा हेल्प घेऊन आपण इक्वेशन फॉर्म करू शकतो टँजंट. तर अशा पद्धतीने टँजंटचं इक्वेशन फॉर्म करता येईल. आता जसं टँजंटचं इक्वेशन फॉर्म करता येतं तसंच हा समजा टँजंट आहे, ह्या ग्राफला ही लाईन म्हणजे त्याला जर परपेंडिक्युलर लाईन आपण अशी ड्रॉ केली, त्या टँजंटला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर त्याला म्हणतात नॉर्मल ऑफ दॅट फंक्शन. म्हणजेच काय की ही जी लाईन आहे त्याला म्हणायचं नॉर्मल, आणि ह्याचा जो स्लोप असतो म्हणजे एम असतो तो बरोबर उलटा येतो, म्हणजे 1/m टाईप येतो. म्हणजे त्याचा जो स्लोप त्याला आपण एम डॅश समजा म्हणू, त्याला वेगळं नाव. ह्याच्या स्लोपला समजा आपण एम डॅश म्हटलं तर तो बरोबर कसा येतो, तुम्ही आपण कुठेही ग्राफ पेपरवर अशा दोन लाईन काढून त्यांचे दोघांचे स्लोप काढून बघा की त्या दोघांच्या स्लोपमध्ये काय डिफरन्स असतो. तर डिफरन्स असा असतो की ह्याचा स्लोप काढताना एम डॅश हा या मॅग्निट्यूड तीच राहते, म्हणजे एम तेच राहणार आहे, पण कसं येतं -1/m अशा पद्धतीने त्याचा स्लोप येतो. जी परपेंडिक्युलर लाईन आहे टँजंटला त्याला म्हणतात नॉर्मल, आणि त्या नॉर्मलचा स्लोप त्याला समजा एम डॅश असं डिनोट केलं तर एम डॅश इज इक्वल टू -1/m. तर एम डॅश जर आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं तर त्याच्यावरून आपण नॉर्मलचं पण इक्वेशन फॉर्म करू शकतो. सो ते काय येईल, y इज इक्वल टू हे dy बाय dx आहे ना, एम डॅश इंटू x मायनस x1 प्लस y1. गिव्हन दॅट की एम नॉन झिरो असला पाहिजे. एम झिरो असेल तर चालणार नाही, मग इन्फायनाईट होऊन जाईल, नॉर्मल इन्फायनाईट होऊन जाईल. बिकॉज तुम्ही जर बघितलं तर एक्स ॲक्सिस पॅरलल टू एक्स ॲक्सिसच आहे ना, कारण ती स्वतःच एक्स ॲक्सिस आहे, त्यामुळे त्याचं dy बाय dx झिरो असतं. सो त्याचा एम इथे काय आहे, झिरो आहे. एक्स ॲक्सिसचा बघितला तर एम झिरो आहे, म्हणून त्याला परपेंडिक्युलर असलेल्या वाय ॲक्सिसला आपण तो नॉर्मल झाला. तर नॉर्मलचा ह्याचा काय आहे, एम डॅश म्हटलं याचं तर काय आहे, इन्फिनिटी आहे. त्याचा स्लोप किती आहे, इन्फायनाईट आहे. सो ते तसं होतं, म्हणून नॉन झिरो एम असेल तर तुम्ही नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करू शकता. त्यासाठी तुम्ही एम डॅश लागणार आहे, आणि मग एम डॅश म्हणजे काय, -1/m. सो एम काढला की दोन्ही यांचं इक्वेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. फक्त एम लागतो, मग तुम्ही टँजंटचं आणि नॉर्मलचं दोघांचं इक्वेशन फॉर्म करू शकता.
सो फर्स्ट आपण त्याची एक्झाम्पल्स काही बघणार आहोत की एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यावरून त्याचं टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करता येतं का ते आपण बघणार आहोत. सो इन जनरल डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिक्समध्ये त्याला म्हणजे खूप महत्त्व आहे किंवा खूप उपयोग आहे. तर हायर मॅथमॅटिक्समध्ये सगळीकडे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन म्हणजे कॅल्क्युलस शिवाय काही काम होत नाही. सो आपण फर्स्ट इथे बघणार आहोत नॉर्मल आणि टँजंटची इक्वेशन्स कसे फॉर्म करायचे.